श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्व स्वामींचे सेवेकरी आहोत आणि स्वामी भक्त असल्यामुळे आपण महाराजांची कुठली ना कुठली सेवा ही नित्य स्वरूपात करत असतो. पण कधी कधी काय होतं, आपल्या मनामध्ये ना कधी कधी प्रश्न पडतात. मी केलेली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचते का? असा प्रश्न तर खरंच प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. जर का तुम्ही महाराजांची अगदी मनापासून अंतर्भावाने जर तुम्ही महाराजांची सेवा करत असाल, तर ती महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते आणि महाराज तुम्हाला त्या सेवेचं फळ सुद्धा देतात. पण तुम्हाला मी एक सांगू का? जर का तुम्ही स्वामींचे भक्त असाल आणि स्वामी महाराजांची सेवा करत असाल, तर स्वामी महाराजांचा एक तरी फोटो तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आता बघा, स्वामी महाराज हे कणाकणामध्ये, चराचरामध्ये आहेत. तुमच्या मनामध्ये आहे. तुमच्या हृदयामध्ये तुम्ही त्यांच्या प्रतिमेला विराजमान केलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो नसावं. तुमच्या घरामध्ये छोटा का असेना, महाराजांचा फोटो हा असायलाच पाहिजे. कारण बघा, महाराजांचं ना लक्ष असतं तुमच्या प्रपंचावर. तुम्ही काय करताय? तुमच्या घरातील सर्व घडामोडींवर महाराजांचं बारकाईने लक्ष असतं. अर्थात ते हे सुद्धा बघतात की माझा भक्त काय करत आहे, माझा भक्त चांगलं काम करतोय की नाही. जर का तुम्ही चांगलं काम करत असाल ना, तर महाराज तुम्हाला त्या चांगल्या कामाचं भरभरून फळ देतात. पण त्याविरुद्ध जर का तुम्ही वाईट काम करीत असाल ना, तर मात्र महाराज तुम्हाला त्याची शिक्षा सुद्धा देतात. आता तुम्हाला काय करायचं आहे? ज्यांच्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आहे आणि असेलच बघा, तर त्या घरामध्ये ह्या गोष्टी नक्कीच घडतात आणि घडत नसतील तर त्या तुम्हाला घडवून आणायच्या आहेत मित्रांनो. आधी बघा, महाराजांचा फोटो आणलेला आहे किंवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आणलेला आहे, जपमाळा आणलेली आहे, गुरुचरित्र ग्रंथ आणलेला आहे आणि आणून जर का तो असाच पडलेला असेल घरातल्या कुठल्या एका कोपऱ्यात म्हणा किंवा कपाटामध्ये, तुम्ही जर त्याला ठेवून दिलं असेल, तर असं करू नका. कारण बघा, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ महाराजांचा अगदी जवळचा आहे आणि या ग्रंथामध्ये स्वामी वास करतात. तर तो तुम्ही व्यवस्थितच ठेवायला पाहिजे. तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल, तर त्याला धूळ वगैरे लागू देऊ नका. बऱ्याच वेळेला ना, कोणी कोणी काय करतं, महाराजांचा फोटो जो असतो ना, तो शोकेसमध्ये ठेवतं. असं करू नका. कारण स्वामींच्या सेवेचे काही नियम असतात. बघा, महाराज हे परब्रह्म ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांचा फोटो हा देवघरातच असायला पाहिजे आणि त्याची रोज पूजा झालीच पाहिजे. म्हणजे फोटोला दररोज स्वच्छ पुसून त्याला अगरबत्ती ओवाळून त्याची मनाने पूजा ही केलीच पाहिजे. महाराजांची सेवा करायची असेल ना, तर काही नियम तुम्हाला पाळावेच लागतात. पहिला नियम आहे की फोटो किंवा मूर्ती जे काही असेल, ती स्वच्छ पुसून त्याची पूजा करावी आणि तुम्ही घरामध्ये जे काही अन्न बनवत असाल, रात्री जेवण बनवत असाल, जे काही असेल, अगदी ठेचा भाकरी सुद्धा का असेना, ते नैवेद्य म्हणून महाराजांना गेलंच पाहिजे. बघा, महाराजांसमोर अगदी साखरेने भरलेली वाटी सुद्धा ठेवली तरी चालेल, पण महाराजांसमोर ठेवलंच पाहिजे. आता काही जणांना वाटेल की ताई, असं काही नाहीये, महाराजांना अगदी साधी सेवा केली तरी ते चालतं. हो, मला मान्य आहे, महाराज हे साधेभोळे आहेत आणि महाराजांना मनापासून केलेली कुठलीही सेवा ही चालतेच. पण याचा अर्थ हे नाही, तुम्ही जर सगळे नियम असेच गृहीत धरून तुमच्या मनाप्रमाणे जर वागत असाल, तर ते अत्यंत चुकीचं आहे. महाराजांची मूर्ती असेल, तर त्याचा अभिषेक हा करावाच लागतो. फक्त मूर्ती आणून ती शोकेसमध्ये ठेवून दिली आहे. कारण जर तुमच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल, तर रोज किंवा दर गुरुवारी म्हणा, त्यावर अभिषेक हा केलाच पाहिजे. हा एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे. दर गुरुवारी बघा, दर गुरुवारी तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर चंदनाने म्हणा, शहदाने म्हणा, दुधाने म्हणा, दह्याने म्हणा, अगदी साध्या पानाने केला तरी चालेल, पण त्याचा त्या मूर्तीवर अभिषेक हा केलाच पाहिजे. महाराजांची सेवा बघा, ही आपण चालता, बोलता, उठता, बैठता, घरातून आपण कधी पण करू शकतो. पण बघा, घरातून बाहेर पडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की बघा काय म्हणायचं आहे, महाराज हे घर तुमचं आहे. मी तुमच्या घरामध्ये राहतो आणि मी आता बाहेर पडत आहे, तर मला सुखरूप बाहेर पडू द्या आणि सुखरूपच घरामध्ये परत येऊ द्या. ही एक साधी प्रार्थना आपल्याला महाराजांना रोज करायची आहे. किंवा बघा, मी ज्या कामाने बाहेर जात आहे, ते काम निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या,
अशी प्रार्थना करूनच तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे. आणि संध्याकाळी झोपताना महाराजांचं नाव घेतल्याशिवाय झोपू नका. कारण महाराज हा दिवस तुम्ही आम्हाला आज दाखवलेला आहे आणि जर का त्या दिवशी तुमची काही चुकी झाली असेल, तर तुम्ही त्याबद्दल महाराजांना माफी सुद्धा मागायची आहे. आणि चूक झाली असेल तर मला माफी द्या. ह्या काही गोष्टी असतात, ज्या एका स्वामी भक्तांनी, स्वामी सेवेकऱ्याने पाळायच्या असतात. स्वामी सेवेकरी म्हणून आपण अतिशय भाग्यवान आहोत मित्रांनो. बघा, आपण स्वामींच्या सेवेत आलो. महाराजांनी आपल्याला त्यांच्या सेवेसाठी निवडलेलं आहे. म्हणून जर आपण अतिशय भाग्यवान आहोत. पण स्वामी सेवेकरी म्हणजे काय? घरात खूप महाराजांची म्हणजे बघा, घरात महाराजांची सेवा करायची आणि बाहेर कोणाच्या तरी वाईट विचार करायचा. असं नसतं मित्रांनो. म्हणजे घरामध्ये बसून आपण 5-5, 6-6 तास महाराजांची सेवा केली आणि बाहेर जाताना कोणाच्या बद्दल तरी वाईट विचार केला, कोणाचं चांगलं व्हावं हे जर आपल्याला वाटत नाही, असं जर तुमच्या मनामध्ये येत असेल, तर काहीच फायदा नाही. कारण महाराजांची सेवा आपल्याला घराघरात पोहोचवायची आहे. महाराज काय आहेत हे मला माहित नाही. कारण महाराजांवर अभ्यास करायला मी काही एवढी मोठी नाहीये. आणि जर महाराजांवर जर अभ्यास करायचा असेल ना, तर त्यासाठी सगळं आयुष्य चाललं जाणार. पण महाराज काय आहे हे कोणालाच कळणार नाही. त्यामुळे माझ्याकडे थोडीशी जी माहिती आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटतं. कारण बघा, आपलं काम आहे स्वामी भक्त जोडणं. तुमचा एखादा दुश्मन जरी असेल ना, तर त्याला सांगा, की "बाबा तू महाराजांची सेवा कर. बघ तुझ्या आयुष्यासोबत किती छान-छान गोष्टी होतात." कारण एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर महाराजांपर्यंत आणत असाल, त्याचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करत असाल ना, तर यापेक्षा मोठी सेवा कुठलीही नाही. तेव्हा आयुष्यात तुम्हाला कधी कुठल्याच गोष्टीची कमतरता सुद्धा वाटणार नाही. कारण फक्त तुम्हाला काय करायचंय, तुमचे कर्म जे आहेत ना, ते तुम्हाला चांगले ठेवायचे आहे. आणि ह्या सर्व गोष्टींना महाराज साक्षीदार आहेत, की हा बघा महाराजांना असं तुम्हाला अभिमान वाटून द्यायचा आहे, की महाराजांचा भक्त जो आहे तो कुणाचं तरी चांगलं करत आहे. स्वामी भक्त आपल्याला जोडायचे आहे. महाराजांची सेवा करण्याची, महाराजांची सेवा आपण कसं करतो, हे आपल्याला दुसऱ्यांना सांगायचं आहे. स्वामी भक्त जोडून आपल्याला त्यांच्या पण आयुष्यातले प्रश्न, त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी करायच्या आहे. कारण जो स्वामींचा सेवेकरी आहे किंवा जो नवीन-नवीन स्वामींच्या सेवेत येतो आणि मनापासून जर का तो स्वामींची सेवा करत असेल ना, तर त्या व्यक्तीला महाराजांची साथ ही लाभतेच. आणि त्याच्या आयुष्यातील ज्या अडचणी किंवा संकटे असतात, त्या सुटतात. आणि जर आपण असं कोणाला मदत करत असणार, तर त्यापेक्षा मोठी सेवा कुठली आहे मित्रांनो? तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे कर्म जे आहेत हे चांगले ठेवायचे आहे. दुसऱ्यांचं वाईट करून आपलं कधीच चांगलं होणार नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवायचे आहे. स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे आणि दुसऱ्यांचं नेहमी चांगलं व्हावं हे सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण ह्या सर्व गोष्टींना महाराज बघतायत. ह्या सर्व गोष्टींना साक्षीदार कोण आहेत? तर आपले स्वामी महाराज. स्वामी महाराजांना वाटायला पाहिजे, की हा माझा सेवेकरी आहे. म्हणून हे काही नियम आहेत बघा मित्रांनो, जे तुम्हाला नक्कीच स्वामी सेवेमध्ये पाळायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर